दरवाजा खोलल्यानंतर त्या पिंजऱ्यातून वाघ बाहेर आला. पिंजऱ्यातून वाघ बाहेर आला आणि बाहेर आलेल्या वाघानं कोल्ह्याच्या पुढे कीर्तन सुरू केलं. कोणी कीर्तन सुरू केलं? कोल्ह्यानं. मला वाटतं अभंग होता संत भार पंढरीत. पुढे काय कीर्तनाचा गजर कीर्तनाचा गजर तेथे असे देव उभा. असं कीर्तन रंगवलं, असं कीर्तन रंगवलं. कोला सुद्धा रंगून गेला. कोल्याची अवस्था अशी झाली. असो ऐसा कोठे असो ऐसा कुठे आठवची नाही देहीची विदेही भोकार. आजपर्यंत काही केला नाही, काही केला नाही. फक्त एकच सांगा, काय उपकार करू? त्यावेळेस वाघ म्हटला आता दुसरा तिसरा उपकार करायला इतका वेळ नाही माझ्याकडे. माझ्याकडे फक्त 9:10 वेळ आहे आणि इतका वेळ. आता एकच कर म्हटले, कोल्या तुम्ही कीर्तन ऐकताय ना? वाघ काय म्हटलो, कोल्या एकच कर उपकार. काय? मला 8 दिवस उपवास घडलेलाच आहे आणि तू माझ्या समोर उभा आहे. आता मला तुला खाण्यासाठी मला उड्या मारायला लावू नको. मग कोल्याची टूप पिटली. कोला म्हटला माझ्या कल्याणासाठी, माझ्या उद्धारासाठी याने कीर्तन केलं नाही. याने मला खाण्यासाठी कीर्तन केलंय. पण तो कोल्हा आहे. तो कोण आहे? कोल्हा. कोल्हा म्हटला वाघोबा मला खा, मला खा. हा देह दर माझा तुम्ही जर खाला आणि तुमची क्षुधा शांत जर झाली तर यापेक्षा माझं कल्याण दुसरं कशातच नाही. मला सुखाने खा. वाघाने विचारलं अरे पण तुला आता मी खाणार आहे, पण तुझी अंतिम इच्छा सांग. एखाद्याला जर फाशीची शिक्षा ठोठावली ना त्याला विचारलं जातं तुझी आता शेवटची इच्छा सांग. तसं कोल्याला म्हटलं तुझी इच्छा सांग. कोला म्हटलं आता माझी दुसरी इच्छा नाही, पण एकच इच्छा आहे, तुमच्याकडे मला मागायचं आहे. वाघाला म्हणला तुमच्याकडे मला मागायचं आहे. वाघ मूडमध्ये होता. कोला काय बोलतो वाघाला कळनाच. आणि वाघ म्हटलं काय इच्छा आहे? कोला म्हटलं एवढी इच्छा आहे, तुम्ही एवढे जाड, बरं का, तुम्ही एवढे जाड, पिंजरा एवढा छोटा आणि एवढे जाड, त्या पिंजऱ्याच्या दरवाजातून तुम्ही आत गेलेच कसे? मला वाटतं कीर्तन कळायला लेट कर. लाईटचं बटन दाबल्यानंतर बल्ब किती तासांनी लागतो? विंचू चावल्यानंतर गुदगुल्या कधी होतात? कीर्तन सुटल्यावर घरी गेले नाही, करंट येतो. वाघ मूडमध्येच होता आणि एकदा मनुष्य एकदा मूडमध्ये असतो काही करतो. वाघ म्हटलं एवढी छोटी इच्छा, हे बघ एवढा मी जाड, एवढा मोठा आणि तुझी मागणी आहे, तुझी इच्छा आहे, या पिंजऱ्यात गेलोच कसं? हे बघ. वाघ गेला पिंजऱ्याच्या दरवाजाजवळ. वाघ पिंजऱ्याच्या दरवाजाजवळ गेला आणि म्हटले बघ दरवाजातून आत जाण्यासाठी असं अंग चोरलं, असा छोटा झालो. तुम्ही कीर्तन ऐकता ना? कोल्ह्यानं वाघ बाहेरही काढला आणि वाघानं पुन्हा आपली गाडी आहे का कोल्ह्याच्या दारा सोडल्यामुळे आणि कोल्ह्यानं पुन्हा वाघ वाघोबा एवढे तुम्ही जाड पिंजऱ्यात बसलाच कसा? अरे म्हटलं अजूनही तुझ्या शंकेचं समाधान झालं नाही. हे बघ असा बसलो. वाघ बसला. कोल्यानं पिंजऱ्याचा दरवाजा बंद केला. कडी लावली सर, नुसती कडी लावली नाही, कुलूपही लावली. नुसतं कुलूप लावून कोला थांबला नाही. कुलूप लावल्यानंतर 2-3 झटके दिले. काही काही कुलूप लागले तरी झटका दिला का उघडतात. झटके दिले 2-3. 100% कुलूप लागलंय
आणि मग कोल्ह्यानं आपली सावध भूमिका बजावून त्या कुलपाची किल्ली कोल्ह्यानं आपल्या पॅन्टच्या खिशात घातली. सावध झाला. आणि मग कोल्हा पिंजऱ्यातल्या वाघाला म्हणतो, वाघ्या कीर्तन तर लय भारी करतो, पुढे आळंदीला गेलता की शिकायला. तुझ्यावर मी दया केली, तुला बाहेर काढलं आणि तू मलाच खायला टाकला. कीर्तन लय भारी. अरे कोणते पुस्तक वाचले? दृष्टांत संपला सिद्धांत. हा कोल्ह्याजवळ मला वाटतं पिंजऱ्यातून वाघ बाहेर काढा आणि बाहेरून पुन्हा आत घातला. हे कोणतं बळ? बुद्धिबळ. हे कोणतं बळ? बुद्धीचं बळ. हा काय आहे? बुद्धीचं बळ. मग तुम्ही कीर्तन जर ऐकत जर असाल, तुकाराम महाराजांच्या पुढे साधक आहे, महाराज तुम्ही कोणत्या बळानं बळीवंत झाला, तेव्हा हे बळाचे प्रकार मी सांगितले. आता पारमार्थिक सांगू, भगवान शिवाजी सारखं बळ कोणाकडेच नाही. काय जेव्हा सगर आपले 42 पूर्वज स्वर्गामध्ये नरकामध्ये होते आणि इतकी तपश्चर्या बर का कुणी केली? भक्ताने, सागरानं. का गंगा माता प्रसन्न झाली आणि गंगा माता म्हणते, भरता मी आता मृत्यूलोकात येते, पण जर माझा सांभाळ करायला जर कुणी नसेल तर मी डायरेक्ट पाताळात जाईन. गंगा भगीरथ भगीरथासाठी आणली स्वर्गावरी गंगा, भगीरथासाठी आणली स्वर्गावरी गंगा. मौन का भगीरथानं भगवान शिवाचा धावा केला. भगवान गंगे मातेला मी 5 जन्मामध्ये तपश्चर्या केली, गंगा प्रसन्न झाली, स्वर्गावर येण्यासाठी, स्वर्गातून पाताळात येण्यासाठी तयार आहे. पण गंगा माता म्हणते मला जर कुणी धारण केलं नाही तर मी पाताळात जाईल. म्हणून तिचं धारण केलं. भगवान शिवानं धारण केली आपल्या मस्तकात. किती बळ, किती बळ. एक उदाहरण तुम्ही ऐकलं असेल. भगवान कृष्णाच्या लग्नात आपण आपल्यातलं कोण कोण होतं? कृष्णाचं लग्न माहिती आहे? द्वापर युगात झालं. कृष्णाने अशी पत्रिका छापली होती का लग्नाला येताना घरोघरचा एक एक नाही, करगोट बंद नाही, तर चुलबंद सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? चुलबंद. आता ती प्रथा बंद झाली, नाही तर मग आपल्या पूर्वीच्या काळी जागल्या याचा आमंत्रण आहे, कोळपे सरांचं आमंत्रण आहे. अरे आमंत्रण आहे, पण आमंत्रण कसं आहे? चुलबंद आहे का करगोट बंद आहे का घरोघरचा एक एक आहे? मग ते सांगायला. तसं भगवान कृष्णाच्या लग्नामध्ये चूल बंद आवत नव्हतं, सकुटुंब सहपरिवार यायचे. मला वाटतं कृष्णाच्या लग्नाला कृष्णानं आमंत्रण 7 समुद्राला दिलं. किती बळ, किती 7 समुद्राला आमंत्रण दिलं होतं. आणि त्यावेळेस दुपारचं लग्न नाही, गोरज मुहूर्त संध्याकाळी दिवस माळायच्या टायमाला. दिवस माळवण्याच्या टायमाला जेव्हा वराडी त्या ठिकाणी सगळे जमले आणि चहूबाजूना सप्तसागर, सागर म्हणजे वडे आहे का तले आहे का? नाही, समुद्र निघाले लग्नाला. या डोंगरावरून त्या डोंगरामध्ये पाणी वाजवते, आवाज होतोय धाप धाप धाप. बलराम दादा पळत पळत गेला. दादा कृष्णा, अरे काय हे लग्न आहे का विघ्न आहे? काय हे लग्न आहे? बाकीचे आता जर एवढ्या समुद्र इथं आल्यानंतर लग्न जागेवर राहील का काळगाव टाक्याला जाईल? पुढे जाईल लग्न. त्यावेळेस कृष्णाने सांगितलं अजिबात काळजी करू नको, मी जे आमंत्रण दिलंय ना ते हाताने प्रथा राहिली, पण ते पहिली प्रथा होती. नवरदेवाचं वराड गेलं मग ते हांडाभर पाणी ते बरं पद्धती आता ती याच्यात होत चालली. मग त्यांना जाणूस वाडा, काय जाणूस वाडा कृष्णाने सांगितलं. त्यांची व्यवस्था मी केलेली आहे 7 समुद्राची. एक आहे का
देवाजवळ, कृष्णाजवळ, भगवान सिद्धेश्वर महाराजाजवळ एवढं बळ आहे, एवढं बळ आहे. 7 समुद्र एकत्र आले त्या ठिकाणी द्वारकेमध्ये आणि बळीराम दादाच्या डोळ्या देखत असा हात केला आणि दंडाचा एक केस उपटला, एक केस धरला. कीर्तन ऐकताय तुम्ही? एक केस धरला आणि 7 समुद्राला सांगितलं याच्यात तुम्हाला जाणूस वाढाय, एवढे सामावले, इतकं बळ आहे. आणि म्हणून महाराज म्हणजे बळीयाचे अंकित. ह्या बाबाचं बळ. समुद्र मंथन केलं. समुद्र मंथनाच्या वेळेस 14 रत्न निघाली. अमृत देवाने घेतलं, पण विष कोणी घ्यायचा हा प्रश्न पडला. 33 कोटी देव होते तिथे, गुरु ब्रह्मदेव, विष्णू, महेश, पण कोणी तयार व्हायना. या बाबानं विष घेतलं, विष. आणि म्हणून नीलकंठ नाम ते विष पोटातही जाऊ दिलं नाही, वरही नाही, कंठात धरलं. म्हणून आरतीमध्ये आपण म्हणतो ना, विठाला विठाला. आणि मग अंगाचा 10 सिद्धेश्वर भगवंताचा झाला. अंगाचा 10 झाल्यानंतर तो शांत होईना, शांत होईना. खूप प्रयत्न केले. साप थंड आहे म्हणून कंठात धरला नाही. चंद्र शीतल आहे आणि म्हणून माथ्यावर धारण केला तरी शीतल झालं नाही. तुम्हाला सांगू, एवढं विष हलाल होतं त्या भगवान सिद्धेश्वराच्या अंगाचा 10 कशाने शांत झाला? राम नामानं झाला. एवढी राम नामामध्ये ताकद आहे. आणि म्हणून जर वर हात करा बरं तुम्ही, एवढी जर ताकद आहे तर वर हात करा. ज्या नामानं भगवान शिवाच्या अंगाचा 10 शांत झाला, ते नामस्मरण आपण 1 मिनिट करूया. विठाल विठाल. अजूनही बळाचे प्रकार सांगता येतील बरं का आपल्याला. माझ्या ज्ञानोबरायाजवळ एवढं बळ, एवढं बळ. बाहेर तर दरवाजापाशी अंगणामध्ये एवढं ऐश्वर्य. जयाची द्वारी ऐश्वर्य. रावणाच्या नगरीत नव्हता सोन्याचा पिंपळ, माऊली ज्ञानोबरायाच्या अंगात बळ. अंगी ऐसे बळ रे म्हणून जातो. याच्यात काही राम नाही, तिथं दिसतं तोंडात बळे. अंगी ऐशे बळ रेडा बोले. आणि अंगात जर बळ जर नसेल, तुकाराम महाराजांच्या पुढे साधक आहे. महाराज तर कधी खोटं बोलू शकत नाही. बळे विना शक्ती. हरिपाठ पहा तुम्ही, काय बोलतात अंगी ऐशे बळ रेडा बोले, एवढं बळ. नामदेव महाराजांनी अवढ्या नागनाथाला कीर्तनाच्या जोरावर, कीर्तनाच्या माध्यमातनं, मला वाटतं बाकीचं जप तप अनुष्ठान हे त्याला आवडत नाही. आतले जे पंडित होते ना, ब्राह्मण बाहेर आले, कीर्तन बंद कर. नामदेव महाराज पाठ भिंतीकडे गेले आणि कीर्तन सुरू केलं. या बाबाला सुद्धा एवढं कीर्तन ऐकतं प्रमाण आहे ना. फिरविल देऊळ जगा माझी ख्याती. फिरविल देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवाचे दुध नामदेवाची
अंगामध्ये बळ आहे आणि ते कोणतं बळ आहे म्हणून तुम्हाला मी खूप बळाचे प्रकार सांगितले. कोणतं बळ? तर तुकाराम महाराजांच्या अंगामध्ये आहे वैराग्याचं बळ. वैराग्याचं बळ. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या राज्यामध्ये साधू दरिद्रे न शोभते, माझ्या राजा साधू आणि दरिद्री नजराना पाठवला. नोकर वर्ग घोडे सोनं मोहरा पाठवल्या. त्यावेळेस महाराजांनी घेतल्या वैराग्य. काय आहे? वैराग्य. आणि मला वाटतं ते त्यांचीच 11वे वंशज मोरे, शिरीष महाराज मोरे 11वे वंशज, 11वी पिढी. केवळ कर्ज झालंय म्हणून आत्महत्या केली. काय केली? मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी ती भरली 32 लाख का काय होते. असो, वैराग्य काय आहे? वैराग्य. मला वाटतं ते महाराजांचंच वैराग्य आता कामाला आलं काय काय या ठिकाणी. वैराग्य फार महत्वाचं आहे. आता वैराग्याबद्दल सांगू. आता तुम्हा आम्हालाही वैराग्य होतं. कुठे गेले हो? स्मशानात गेलं ना आणि मग डोळे उघडतात माणसाचे. खरे खरे काय काय नाही, खरं काय नाही. मेलं म्हणजे गेलं. पण आपल्याला क्षणभरच वैराग्य होतं. तिथून एकदा उठले, गावात आले का आपलं वैराग्य संपलं. विठ्ठल विठ्ठल. सर एक मास्तर होते. मास्तर, त्या मास्तरला 4 मुलं. त्या मास्तरला किती? 4 मुलं. आता जोपर्यंत त्या मास्तरचा पगार होता, फुल पगार होता, तारुण्य होतं, तोपर्यंत ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. बरं का सरपंच, तो चालवायचा. पण तो रिटायर झाला, निम्माच पगार. मग त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यात काय ते बजेट बसव. मास्तरला असं वाटत होतं हे आता लहान नाही, आता हे मोठे झाले, यांना चांगलं कळायला लागलंय. बरोबरचे शेजारचे बघा हे काय करते. मास्तरला वाटत होतं का यांनी कुठंतरी कामाला जावा आणि 2 पैसे घरात आणावा. अगदी गोडीनं सांगितलं पण ऐकायला तयार नाही. एक दिवस मास्तरचं टेम्परेचर गेलं 100च्या वर. एक नाळ घेतला. काय घेतला? एक नाळ घेतला. 4ही मुलं घरात कोंडून घेतले, आतून कडी लावून घेतली, आणि धाऊ धाऊ जायचं. तुमचे डोळे कधी उघडतील म्हणजे मी तुम्हाला म्हणतो नाही बरं का, तुमचे राहू दे झाकेल, पण ते मास्तर म्हणत होतो कोणाला? मुलांना. तुमचे डोळे कधी उघडतील? मला वाटतं महाराजांनी प्रमाणही दिलंय. आता उघडी डोळे गोळे दगडाला बोटाचे. मास्तर म्हणते तुमचे डोळे कधी उघडतील? लहान होते की एवढे ते लाडकच राहत. त्या 3 भावांना त्या लहान्यानं काय केलं? हे लईच आपल्यावर नाळ काय तरी म्हणलं. मग तुम्ही 3 बाजूला हो. 3 मोठाले भाऊ त्या लहान्यानं काय केलंय? म्हटलं तुम्ही मागं सरा. आणि लहाना गेला बापाच्या समोर, मास्तरच्या समोर. दादा तू आमच्यावर नाळ घेऊन धावतो, आमचे डोळे कधी उघडतील, आमचे डोळे कधी उघडतील. तू कशाला एवढं टेन्शन घेतो? लहाना कोणाला म्हणतो? बापाला. तू कशाला एवढं टेन्शन घेतो? आणि तुला जर अति टेन्शन वाटत जर असेल, खरं सांगू का, सिद्धेश्वराची शपथ घेऊन सांगतो, तो लहाना म्हणतो आमचे डोळे कधी उघडतील का सांगू का? तुझे एकदा सुखासुखी झाकले का? मला वाटतं मास्तरला गुदगुल्यात झाले असते. हाडाची काढ केली, रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी केलं, लहानचं मोठं केलं. आणि हे ऐकण्यासाठी हे ऐकण्यासाठी माझ्या डोळे झाकायची वाट पाहतात. मास्तर विचार करतो, अरे नाही कुणाचे कोणी, तुझे नाही रे कोणी,
महाराज म्हटले कवनाचे माय बाप कवनाचे गणको कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणको कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळावत जाईल लय. मृग जळावत जाईल लय. मास्तर हे कशासाठी सांगतोय टाइमपास नाही बरं का अण्णा वैराग्य सांगतो आता मास्तरला वैराग्य झालं का ह्या कुटुंबामध्ये आपण ज्याला माझं म्हणत होतो ते माझे नाही आता जगायचंय ते देवासाठी आपला तो एक देव करून घ्यावा ते नेवी ना जीवा सुख नव्हे आणि मास्तर म्हणला बस आता एक क्षणभर सुद्धा एक मिनिट सुद्धा या घरात थांबायचं नाही ऐकताय तुम्ही मास्तरने वळकुटी बांधली पंढरपूरला जाण्यासाठी पुन्हा या घराचं तोंड पाहायचं नाही वैराग्य सांगतोय पुन्हा या घराचं तोंड पाहायचं नाही पुन्हा या मुलाबाळाचं बायकोचं तोंड पाहायचं नाही वैराग्य झालं चारी मुलं अण्णा महाराज चारी मुलं म्हणतोय दादा आमच्याकडून चुकलं मग आता चुकलं म्हणल्यानंतर मास्तरनी क्षमा करावी ना दोघांचं जर भांडण जर चाललं ना तिसरा गेला का त्या दोघांना अति उत्साह आज ती फुरण येत मी म्हणतो भांडण जर चाललं ना जायचंच नाही ते काहीच करते नाही जा तसे चारही मुलं म्हणतात आमचं चुकलं करा क्षमा अपराध काय सांगत होतो मी आपलं काय चाललंय वैराग्य परमार्थाला वैराग्य लागतं मला वाटतं परमार्थाला जे पुढं पोषक आहेत भक्ती ज्ञान आणि वैराग्य पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म हो यायची भक्ती फार महत्वाची आहे पण भक्ती टिकण्यासाठी वैराग्य सुद्धा फार महत्वाचं आहे चारी मुलं विनंती करतात दादा एवढ्या वेळेस आम्हाला जाऊ दे एवढ्या वेळेस माफ कर म्हातारं म्हटलं बस बस आता तर नाहीच आता तर जाणार त्याच्यात ते लहान जरा चाभरच होतं मला वाटतं ते म्हटलं म्हाताऱ्याची जायची काय ताकद आहे म्हाताऱ्याने तर म्हातारीला विचारलं नाही आणि विचारल्याशिवाय म्हाताऱ्याची जायची काही शक्ती नाही म्हातारी भाकरी करत होती लहाना पळत पळत गेला आणि म्हटलं ए म्हातारे म्हातारे इथं काय भाकरी करीत बसली दादा चालला बघ मरण तर घराचं तोंड पाहायचं नाही म्हणतो म्हातारी लगेच उठली ना म्हातारे आहे का नाही इथं म्हातारा निघलाय पंढरपूरला म्हातारी लगेच निघली त्या म्हातारी उठली नाही त्याच्यावर 2 भाकरी आपल्या भाजल्या आणि मग तो म्हणतो आई अरे दादा चाललाय बघ आणि मग म्हातारी म्हणती बरं का अरे त्याच्या कशाला रे तुम्ही नादी लागले म्हातारी काय म्हणती त्याच्या कशाला तुम्ही नादी लागले तो म्हातारा का दुसऱ्या वाणी आहे का अरे लग्न झाल्यापासून मी त्याच्या हाताखाली कसे दिवस काढले हे माझी मलाच माहित विस्तावाला हातात धरावा पण त्याला कोणी हातात धरावा का विठाल म्हातारी बर का आणि मग उठायला लागली म्हातारी का उठली ऐकण्यासारखं आहे बरं का म्हातारी का उठली मास्तरला 15,000 पेन्सिल होती म्हातारी उठलीच नसती जा मग उठता म्हातारी म्हटली गेला असता थेरडा पण थेरडा म्हातारा काय कोरडा चाललाय काय कोरडं बोललं नाही तुम्हाला कळलं काय नव्हतं म्हातारपणाला जर कोरडं राहिलं ना कुत्र विचारत नाही मुरली बाबाला विचारा अनुभव तुम्ही
विठाला विठा झाला विठा मग देवाला कोणतं घे नाही बायकोचंही नाही पोरांचंही नाही सोनाचंही नाही आता 3 दिवस आले तर 3,500 रुपये त्याला टाळी वाजवा ना माझ्या माहितीप्रमाणे आता जर आता सांगितलं तुम्हाला काही म्हातारी बरं का भाऊ काही अडचण वगैरे आली तर विठाला विठाला झाला विठा काय सांगत होतो म्हातारी गेला असता तर गेला असता थेरडा पण थेरडा काही कोरडा चालला का उठली ते 4 मुलं विनंती करतो दादा जाऊ नको दादा जाऊ नको म्हातारी गेली म्हातारी म्हटली मुलांना अरे बाय बाजूला ऐका बरं का म्हातारी इतकी पॉवर मध्ये गेली डोळे लाल होते म्हातारीना उंबरेच्या आत म्हातारा होता आणि उंबरेच्या बाहेर म्हातारी होती म्हातारीनं आपले डोळे म्हाताऱ्याच्या डोळ्याला भिडावले बोलली तर अजून काहीच नाही नुसते डोळे डोळ्याचा प्रताप डोळ्याची शक्ती डोळ्याला डोळे देखील डोळा बैसला तोची वदनी डोळ्याला डोळे भिडले म्हातारा 50% गार झाला थंड झाला आणि मग म्हातारीनं प्रवचन सुरू केलं ह्या वयात काय बाई ह्या वयात लग्न झालं तेव्हा तारुण्यात नाही असं सुचलं पळून जायला ह्या वयात यांना कुणी पोरच म्हणाल तुम्हाला का पोरं म्हणतील काय मुलानं मांडीवर टिंबा केली म्हणून मांडी काय कापायची काय दातानं जीभ चावली म्हणून काय दात पाडायची का जीभ दाताने चाविली कोणी 32 पाडिली एकतेप्रमाणे म्हाताऱ्याचं तर 100% जे वैराग्य होतं का आता या घराचं तोंडच पाहायचं नाही आता मेलं तरी इकडे यायचं नाही म्हातारीनं 100% म्हातारा थंड करून टाकला शीतळ करून टाकला आला शीतळ शांतीचा आला शीतळ शांतीचा वारा सुख झाले आशा रे सुख झाले याचे रे विठ्ठला पाच कांदाचा विठ्ठला पात कांताचा आणि काय सिद्धात झाला आणि काळाची धोत हरे रामा गोविंद वासुदेवा हरे रामा गोविंद वासुदेवा हरे रामा गोविंद वासुदेवा हरे रामा गोविंद वासुदेवा आणि म्हणून वैराग्य तुम्हाला क्षणिक होतोय महाराजांचं जे वैराग्य सांगून घ्या वैराग्याचा मेरू म्हटलंय मेरू म्हणून धगधगीत अग्नी जैसा विवेकासहित वैराग्याचे बळ वैराग्याचा बिंदा विवेकासहित वैराग्याचे बळ वैराग्याचा बिंदा धगधगीत ज्वाला अग्नी जैसा महाराज म्हटले मी वैराग्य बळानं बळीवंत झालो पण महाराजांच्या पुढे साधक होता महाराज विचारत होता ते बळ तुम्ही कोणाकडनं आणलं का तुमच्या स्वयंभू तुमच्या अंगामध्ये ते बळ आहे महाराज म्हटलं माझ्याकडे ते बळ नाहीये पण या जगाच्या प्रांगणामध्ये एक बलिवान आहे बळवान आहे बळ्या माझा पंढरीराव बळ्या माझा पंढरीराव बळ्या माझा पंढरीराव काय वापरली भक्ती कोणती केली जप केला का तप केला का यज्ञ केला का अनुष्ठान केलं महाराज म्हटले बाकीच्या भानगडीत पडलो नाही मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर जे सूक्ष्म आहे त्याच्या भानगडीत आम्ही पडलो नाही मराठी भाषेत सांगतो पांडुरंगाकड सिद्धेश्वर भगवंताकडे जे बळ आहे तुकाराम महाराज म्हणतात त्याचं बळ मी माझ्याकडे घेतलं त्याच्यासाठी रीत कोणती वापरली महाराज म्हटले मी देवाच्या अंकित झालो आजच्या अभंगाच्या
अंकिता बलियाचे 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 अंकिता आम्ही जाणो बलिवंत आम्ही जाणो बलिवंत आम्ही झालो बलिवंत आम्ही झालो बलिवंत लाथारीला संसारा लाथारीला संसारा लाथारीला संसारा नाथारीला संसार नाथारीला संसार नाथारीला संसार नाथारीला संसार अभंगामध्ये आपण प्रवेश करतो. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. बळाचा वैराग्याचा आपण विचार केला, पण अंकित झालो. अंकित या शब्दाचा अर्थ काय? कारण मला वाटतं प्रपंच आहे तसा संसार सुद्धा आहे. संसारामध्ये सुद्धा अर्थ असेल तरच अर्थ आहे. परमार्थामध्ये अभंगाचा ओवीचा श्लोकाचा अर्थ जर कळत असेल तरच अर्थ आहे. नाही तर अर्थ जर नसेल तर महाराज म्हटले प्रेमाविन भजन नका प्रेमाविना भजन नकविना मोती विना भजना विना भजना प्रेमाविना भजन नकविना मोती विना मोतीला तो नाही आता विना पोटी वाचू नाही कविना मोती वाचू नये आता विना मोती वाचू नये अर्थ 2 नंबरचा पुरुषार्थ आहे. 4 पुरुषार्थ सांगितले: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मला वाटतं या बाबाला जर पाहिलं ना 4ही प्राप्त होतात. विठाला म्हणून अंकित काय? अंकित या शब्दाचा मी देवाचा झालो. आणि एक गुण सांगतो तुम्हाला, एक विधान करतो. मोठ्याच्या जर बर का राम मोठ्याच्या जर छोटा अंकित जर झाला, मोठ्याचा जर तो झाला ना, तर मोठ्याचा गुण आणायशी इकडे येतो. काही सयास कष्ट न करता. व्यवहार सांगू, सरांच्या पत्नीला बायकोला काय म्हणतात? मॅडम. मास्तरच्या बायकोला मास्तर. अहो गल्लीत जर एखादा पूर्वीच्या काळी, आता हे सर निघले बरं का, पूर्वीच्या काळी आपल्या गल्लीमध्ये एखादा जर मास्तर असेल आणि त्या गल्लीमध्ये त्या महिला जेवढ्या असतात, मास्तरच्या बायकोला पत्नीला नावानं हाका मारत नाही. ओ ओ मास्तरीन बाई. एक म्हटला ह्या कागदावर करा ना सही, ती म्हटली लावा ना शाही. निरक्षरे अंगणवाडीमध्ये सुद्धा नाही, पण मास्तरीन बाई का झाली याचा अर्थ आहे मास्तरची झाली. विठाला वकिलाची बाई, वकिलीन बाई, ओ वकिलीन बाई. आणि कायद्याचं काही कळत नाही तरी पण वकिलाची अंकित. मोठ्याच्या अंकित झालं का ते गुण लागतात. महाराज म्हटलात मी देवाचा झालो. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा देवा मला 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 देवा मला 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 देवा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा
देवाचा झालो. जगतोच देवासाठी. म्हणून बळीयाची अंकित आम्ही झालो बळीवंत. डॉक्टरची बायको तापाला तर कोणती गोळी द्यावा याचं काही समजत नाही, न्याय नाही, काही कळत नाही. पण डॉक्टरीन बाई तसं तुकाराम महाराज म्हणतात मी देवाचा झालो. वास्तविक माझा जर तुम्ही जर विचार जर केला मी किती छोटा आहे, काही कारण नसताना. पण ते मला वाटतं मग हे जेव्हा कुजबुज करतात का मी चुकलो का काय. विठाला एखाद्याने एकाच्या कानाला नुसतं तोंड जरी लावलं ना तो काही जरी नाही बोलला तरी तिसऱ्याच्या मनामध्ये संशय उत्पन्न होत असतो. तो काय वाजले आज एकादशी बरं का हरिजागर आणि विजय एकादशी काय आहे 10-5 मिनिटं पुढे जरी गेलं तर उशिराच सुरू झालंय ना आपलं 8ला सुरू झालंय. काय सांगत होतो अंकित आता इथपर्यंत आलो. इथपर्यंत आपण चिंतन अभंगाचा आणि भावार्थ गोलार्थ आपण पाहिला. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. पण आता या ठिकाणी एक मुद्दा आहे. तुकाराम महाराजांच्या पुढे नाना जो साधक आहे तो तुमच्या आमच्या सारखा ऐकणार नाही. नळी फुकली सोनारे आणि तिकडून गेले वारे. महाराज तुम्ही बळीवंत झाला हे बरोबर आहे, पण त्या बळाच्या जोरावर तुम्ही कुठला पुरुषार्थ केला, कुठला पराक्रम केला. आता थोडं उदाहरण सांगतो. एखादा 10x10च्या खोली, लहान मुलाची झोळी तिथंच, कॉट तिथंच, कपाट तिथंच, टीव्ही तिथंच, सगळं काही तिथंच छोटीला. आणि तो नवरा आला का बाहेरून त्या चुलीला पाय लावायचा सर आणि बायकोला म्हणायचा ए काय ए बोल मला काय समजलीस, ए मला काय समजलीस बोल. ती बाई रोज म्हणायची तुम्ही ती तलवार घेऊन फक्त माझ्या भूतीस लागतात, मला काय समजली, मला काय समजली. तो म्हणायचा आमचा आज असा होता, माझा बाप असा पराक्रमी होता. आणि ती बायको ऐकून घ्यायची. पण एक दिवस तिच्याही डोक्याबाहेर गेलं. ती म्हटली तुम्ही निश्चित तुमची तलवार माझ्या भूतीत चालते, मी कधी तुमचा पराक्रम पाहिला नाही. तुम्ही तलवार घेऊन गेले आणि 10-5 माणसाचा मर्दा पाडून याला आला राग. भारत पाकिस्तानच्या बाउंड्रीवर युद्ध झालं. हजारो मुर्दे पडेल होते तिथं. हात तलवार घेऊन गेला बरं का सरपंच. आणि ते मेलेल्या माणसांचे 4-5 मुर्दे का बांधलं ग, थोडं बांधलं, डोक्यावर घेतलं, आला घरी आणि अंगणातूनच हाका मारली, ए बघ माझा पराक्रम. तिनं ते पाहिलं आणि मग त्या बाईला वाटत होतं माझा गैरसमज झालाय, माझा नवरा किती पराक्रमी, 10-5 माणसाचे मुर्दे म्हणजे मुंडकी छाटून आणले आणि ते माणसाचा बारा तिथं टाकल्या बरोबर तिनं चांगलं निरीक्षण केलं आणि मग पाहिलं 5 मुर्दे पण एकाला तोंड नाही. ती म्हटली का तुमचा पराक्रम मी पाहिला. म्हटले काय 5 माणसाचे तुम्ही मुर्दे या ठिकाणी आणले, 5 माणसं, पण यांच्या डोक्या कुठे. त्याने सांगितलं माझ्या अगोदर कोणीतरी तोडून नेलं. आता मेलेल्या माणसाच्या मुर्द्याने हा पराक्रम आहे का नाही. तुकाराम महाराजांच्या पुढे जो साधक आहे आणि तो साधक विचारतो महाराज तुम्ही 1 तासापासून सांगतायत माझ्या अंगात बळ आहे, माझ्या अंगात बळ आहे. त्या बळावर तुम्ही कुठला पराक्रम केला, कुठला पुरुषार्थ केला. आजच्या अभंगाच्या दुसऱ्याच्या लाथाळीला संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार लाथाळीला संसार
केला शेडावर मी तापार लाटाळीला हा संसार संसार लाटाळीला हा संसार केला शाळावर केला मार केला शाळावर नीता मार लाटाळीला संसार लाटाळीला संसार आणि म्हणून नामस्मरणाच्या जोरावर महाराजांनी एवढी क्रांती केली. महाराज म्हणतात मी छोट्यात छोटा किती आहे आणि मोठ्यात मोठा किती आहे. अनु रेणुया तुकडा तुका आकाशा एवढा. किंवा ह्या सृष्टीचा नियम आहे, या मृतलोकाचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. जो जन्माला आला तो एक दिवस जाणार. पण महाराजांनी नामस्मरणाच्या याच्यावर वैराग्याच्या याच्यावर एवढी क्रांती केली. देहच वैकुंठाला येऊन हे कोण सांगतंय? महाराजांच्या रक्तातले सांगत नाही, तर महाराजांचे कट्टर शत्रू कोण? महाराजांचे कट्टर शत्रू रामेश्वर भट्ट. म्हणे रामेश्वर सकळ पुसोनी, म्हणे रामेश्वर सकळ पुसोनी, म्हणे रामेश्वर रामेश्वर सकळ पुसोनी, म्हणे रामेश्वर सकळ पुसो. म्हणे रामेश्वर सकळ पुसोरे म्हणे रामेश्वर सकळ पुसोरे गेला तो बैसोनी मानिया, गेला तो बैसोनी म्हणे रामेश्वर सकळ पुसोरे म्हणे रामेश्वर सकळ पुसोरे. प्रयाण काळी देवे विमान पाठविले. कोणी? महाराजांच्या प्रयाण काळी, आता मला वाटतं जवळ आलं, फाल्गुन वद्य तृतीया, त्याला आपण बीज म्हणतो, बीज. आणि तुकाराम महाराजांना यावर्षी नाना 375 वर्ष प्रयाण करून झाले. मृत्यूलोक सोडून वैकुंठाला जाऊन किती झाले? 305. उभ्या महाराष्ट्रामध्ये असे मोठे उत्सव चालू होते. मला वाटतं बाबांना आम्ही एक उत्सवाला गेलो, एक नाही 2 उत्सवाला गेलो. तुकाराम बाबांनी आडदेवा आपल्या बोट्याला तिथं गाथ्याचं पारायण झालं. आता उद्या परवा दिवशी दुसरं गाथ्याचं पारायण होतंय. आणि महाराजांच्या काळामध्ये नक्की 4-5 गाथ्याचे पारायण. गाथा म्हणजे काळा कागद आणि काळी शाई नाही, ज्याला आपण वेद म्हणतो ना, सामवेद, यथुर्ववेद, ऋग्वेद, पंचमवेद म्हणजे गाथा आहे. गाथा महाराजांना आम्ही घोटीला गेलतो, बाबांना माधव बाबा घुले आपण आणले होते. काय तुम्हाला सांगू, इकडनं 500 टाळकरी, इकडनं उभ्या महाराष्ट्रातले सगळे महाराज त्या ठिकाणी. असा तो सोहळा. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी जी क्रांती केली ती आजपर्यंत कोणालाही करता आली नाही. मला वाटतं ब्रह्मदेव उत्पत्ती करता या मृत्यूलोकामध्ये प्रत्येक जीव मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत त्यालाही संसारावर विजय मिळवता आला नाही. जरा सर्वांनी वरात करा. तुकाराम महाराजांनी ज्या भजनाच्या माध्यमातून एवढं वैराग्य मिळवलं, ते भजन आपल्याला करायचंय. ते भजन कोणतं? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा.
कुमार 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 शिवरात्री मला वाटतं आज एकादशी आणि उद्याचा दिवस गेला का शिवरात्री. जरा या देवाच्या महाद्वारामध्ये आपण एक मिनिट त्याचं भजन करूया. नमो शिवाय ओम नमो शिवाय. हर हर बोल नमः शिवाय शिवाय ओम नमो शिवाय हर हर बोल नमो शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोल नमः शिवाय नमो शिवाय ओम नमो शिवाय हर हर बोल नमो शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोल नमः शिवाय शिवाय ओम नमो शिवाय हर हर बोल नमो शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोल नमः शिवाय शिवाय ओम नमो शिवाय हर हर बोल नमो शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोल नमः शिवाय नमो शिवाय ओम नमो शिवाय हर हर बोल नमो शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोल नमः शिवाय नमो शिवाय ओम नमो शिवाय हर हर बोल नमो शिवाय शास्त्र सांगते मनुष्य जन्माला आला तर काही पाप नकळत माणसाकडे येत असतात आणि त्या पापाचं क्षालन व्हावं याच्यासाठी हातामध्ये फार महत्व आणि शास्त्रामध्ये सांगितलं. जर दोन्ही हाताने जर चांगली टाळी जर वाजवली तर पापाची होळी होते. महान पाप करणारा वाल्या कोळी हातानं टाळी वाजवली त्याच्या पापाची होळी झाली. आणि म्हणून वरात करा टाळी वाजवायची. पण पखवात टाळ 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 अगोदर फक्त टाळ टाळ बंद पखवात पखवात बंद टाळ पखवात. मला फार काय तोंड तुमचे चेहरे पाहून मला इकडे फार थंडी वाजू लागली. झालेच काय हेच कळत नाही. विठाल विठाल महाराज म्हणतात मी पराक्रम केला पुरुषार्थ केला पण त्या संसाराला लात मारली. भय नाही जन्म घेता भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हाणू नाथा मोक्ष सुखा हाणू नाथा तुका म्हणे करू सता एक ऐकता बोरीचं झाड माहिती आहे ना. 2च मिनिटात आता आपण जय विठ्ठल करू. बोरीचं झाड बोरीच्या झाडाला काटे कसे एक वाकडा एक सरळ. सरळ दुःखाचा काटा आहे वाकडा मोहाचा काटा आहे. आपणही जन्माला आलो ना आपला परिवार आपलं रक्ताचं नातं आपल्याला देवाकडे जाऊ देत नाही. इकडे वडीत लावून या मोह संसारिक होती आणि अंतकाळी होती पाटमोरी मोह. एक रस्त्याने चालला बोरीनं हाका मारली ए ए राजा अरे रे तो
म्हटला नाही नाही मी बिजी आहे, मला मरायला सवड नाही, तर तुझ्याकडे यायला कुठं सवड आहे? काय मग घाई आहे तुमची. या आता बोरीचं ऐकून गेला. बोरीनं बोलावलं, वाकड्या काटा मोहाचा आहे, वाकड्या काट्यानं बोलावलं आणि जवळ आल्यानंतर सरळ जो दुःखाचा काटा आहे ना, दुःख बांधवडी आया आली या संसारी सुख कोटी नाही, संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ. त्या काटा टोचला, तो म्हटला आता मरेपर्यंत पुन्हा बोरीचं ऐकायचं. माग सरायला लागला, तो वाकडा काटा म्हणतो असं काय करत्या बुवा, तो वाकडा काटा त्याला मागं जाऊ देत नाही. तसं या संसाराने तर मग आम्हाला धरलंय. काय याच्यातून महाराज म्हणतात बाहेर पडायचं जर असेल तर त्याच्यासाठी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. संसार कसा आहे? अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कप बशीच घर, बशी पैसे आरामशीर कप हिंडे दारोदार. म्हणून आल्यापासून मी काही वेगळा नाही, मी तुमच्यातच आहे. बशीचे चेहरे कसे खुललेले आणि कपाचे कसे दुर्मुखले, कप सुट्टीच नाही, पिळून 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 घाणा झाला पार. पार कीर्तनात आले तरी तोंड सोडेल एवढे एवढे. कीर्तन इतकं सोपं नाही ते काय. आणि म्हणून एक ठिकाणी मी गेलो, मला वाटतं पुरणपूरच्या सांग गंगापूरला प्रवचन सुटलं. महाराज चहाला चला गेलो, त्याने सांगितलं चहा कर. महाराज आली चहा कर, साखरच नव्हती घरात, साखरच नाही. ती म्हटली हे पप्प्या, अरे रुपणार महाराज आली, मग साखर नाही. आता तुझ्या बापाकडे पैसे कसे मागायचे, केव्हा दुकानात जायचं, शेजारीकडे जाय काकूकडे. तो पप्प्या म्हटलं साखर आणायला काय नाही. मम्मीनं सांगितलं कप ने. आता त्या पप्प्याने कप घेतला आणि कपाच्या कानात बोट घातलं. साखर आणायला तो काही कप व्यवस्थित न्याला नाही, लल्लरी लल्ली लल्ला. तो विचारी कप होता. तो म्हटला काहीच अर्थ नाही, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थ असे झाले. दृष्टांत संपला. प्रत्येक माणसाच्या घरामध्ये दोन घर आहेत, एक देवघर आणि एक कब्बशीचं घर. देवघरात देव आणि कब्बशीच्या घरात नुसता कप नाही ना, लोड्याला टेकेले. कोण तिचं नाव काय? बशीला टेन्शनच नाही, बशीला लोड, बशीला चिंता. लाईट बिल आलं, बशी कपाच्या हातात देते का कप सुटला. जवळही नाही, याच्याकडे माग त्याच्याकडे माग. मुलगी लग्नाला उपवर झाली, बशीला नाही, जो उमरेची तो कप आहे. दृष्टांत संपला. महाराज म्हणतात लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. षड उर्मी परमार्थाला जे प्रतिबंध आहेत उर्मी. अजून महाराज काय केलं? जनतन धन केले त्रोनाई समान. जन तन धन त्याला कवडी मात्र किंमत दिली नाही. आणि मग महाराज त्या बळाच्या जोरावर आता तुम्ही कुठल्या अवस्थेला आहात? तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता. आम्ही मोठे आम्हाला, आम्ही मोठे आम्हाला लाथाळेला हा संसार, लाथाळेला हा संसार. आम्ही मुकेची
मुक्तीचा माथा याचा अर्थ असा आहे काय शास्त्रात मुक्ती सांगितलं 4. बरं का किती नाना किती आता अण्णाला सांगायचं बरं कुणाला सांगायला 4 कोणत्या सलोगता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता 4 ह्या सिद्धेश्वराचं जर भजन केलं तर 4 मुक्ती प्राप्त होतात. त्याने मुक्ती 4 साधी गेल्या तुका म्हणे मुक्ती परिणाली नवरी आजी दिवस 4 खेळी मिळी. पण मुक्तीचा माथा त्याला म्हणतात या 4 मुक्तीच्या पलीकड असलेली एक अवस्था त्याला ज्ञानोत्तर अशा प्रकारची भक्ती म्हणतात. महाराज म्हणतात ती भक्ती मी प्राप्त केली आणि या जगाच्या प्रांगणामध्ये पुरुषार्थ केला. धन्य तुकोबा समर्थ जेने केला. ज्या संतांनी आपल्याला परमार्थ शिकवला, ज्या संतांनी आपल्याला देवाची ओळख करून दिली, त्या संतांचं एक वेळ टाळी वाजून भजन करायचं आणि सेवा समर्पित करायची. ज्ञानेश्वर तसेच आशाताई उडगर यांना देखील विनंती आहे आपण देखील स्वागत सत्कार करण्यासाठी समोर यायचंय. यानंतर मी ताईंना विनंती करतो की आपण आम्हाला व आमच्या या सप्ताहासाठी शुभेच्छा या ठिकाणी आपण द्याव्यात. तरुण मित्र परिवाराला विनंती आहे की आपण वाढण्यासाठी या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. यानंतर ताई आपल्या सप्ताहासाठी शुभेच्छा देतील. आज या ठिकाणी दिग्रस गावामध्ये सिद्धेश्वर मंदिराने जो काही वर्षभरातून एकदा महाशिवरात्री निमित्त सप्ताह आयोजित केला जात आहे त्या सप्त्यासाठी जे काही आपल्या तालुक्याचे आमदार अमोल भाऊ त्यांना बोलवण्यात आमंत्रित दिलं तर ते येऊ नाही शकले. त्यांनी ते प्रयागला असल्यामुळे आले नाही. खरं तर त्यांनी मला पाठवलं तर आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. तसेच जे सप्त्यासाठी जे काय आयोजक नियोजक आहे लक्ष्मण बाबा होडगर, गंगाधर होडगर यांचं विशेष सहकार्य वर्षभरच असतं, सप्त्यालाही आहे. आणि असंच त्यांच्या पुढील कार्यासाठी आमच्या पूर्ण खताळ परिवाराकडनं अमोल भाऊकडनं शुभेच्छा. आणि जे काही 5 दिवसाचा सप्ताह आहे ह्या 5 दिवसाच्या सप्ताहामध्ये खूप छान छान कीर्तनं महाराज त्यांची कीर्तनं ठेवली आहेत. तसेच आज जे काही रुपनर महाराज त्यांनी जी काही कीर्तन रूपी सेवा दिली त्याबद्दल त्यांचेही आभार मानते. आणि असेच पुढील कार्याला तुमच्या सगळ्या गावाला दिग्रस गावाला आणि प्रत्येक कामाला सदिच्छा शुभेच्छा देते. धन्यवाद.